हेलो दोस्तों। आप सबका स्वागत है हमारे अपने इंसेप्शन एकेडमी के यूट्यूब चैनल पे। दोस्तों, आज का जो वीडियो है वो बहुत इंटरेस्टिंग वीडियो है, क्योंकि आज के वीडियो में जो हमारे गेस्ट मतलब हमारा जो स्टूडेंट है चैतन्य, उसको हम आपसे उसकी मुलाकात करवाएंगे। दोस्तों, चैतन्य के बारे में बताता हूँ कि चैतन्य पाटिल जो है उसने सैनिक स्कूल की एग्ज़ाम क्वालिफाई की है। उसके बाद उसने जो महाराष्ट्र गवर्नमेंट की 5th क्लास के लिए जो स्कॉलरशिप की एग्ज़ाम होती है उसके वो स्कॉलरशिप के लिए वो एलिजिबल हुआ है। और उसके साथ साथ बच्चे ने नवोदय की जो एग्ज़ाम है उसको भी क्रैक किया है। और दोस्तों, फर्स्ट लिस्ट में उसका नाम नहीं था, लेकिन सेकंड लिस्ट में उसको इनविटेशन आया, मतलब उसको बुलाया गया, उसको कॉल आया कि भाई आपका सिलेक्शन हो गया है तो आप वेरिफिकेशन के लिए आ जाओ। तो उसके बाद उसका सारी प्रोसेस ख़त्म हो गई और बच्चा अभी 15 दिन नवोदय विद्यालय में रह के भी आया है। तो दोस्तों, आप सभी के सामने मैं वेलकम करूंगा हमारे स्टूडेंट का, चैतन्य पाटिल का। चैतन्य बेटा आइए प्लीज़। तो ये है चैतन्य, जस्ट वेट। यह है चैतन्य पाटिल। चैतन्य, आपको कैसा लग रहा है कि नवोदय विद्यालय में आपका सिलेक्शन हुआ है? तो आपको क्या लग रहा है? मेरा नवोदय में जब सिलेक्शन हुआ तब मुझे बहुत अच्छा लगा। मुझे इतनी खुशी हुई कि मैं अब नाचने लगा। तो फिर जब मेरे माँ को फ़ोन आया था तब मैं स्कूल में गया था, और स्कूल में जब आया मैं घर तब मुझे पता चला। मैंने इसके लिए बहुत अभ्यास किया था, इसीलिए मैं बहुत खुश हुआ। और उसकी सफलता के साथ मैं नवोदय में गया तब मुझे पहले 2-3 दिन सुना सुना सा लग रहा था, लेकिन तीसरे चौथे दिन से जब मेरे दोस्त हुए तो मैं बहुत अच्छे से रहने लगा। तो फिर पहले 2-3 दिन मुझको रोना आया, फिर बाकी के दिन नहीं और बेटा, आया था। नवोदय विद्यालय की जो प्रोसेस है, पूरी जो रूटीन है, उससे और आपकी जो डेली की रूटीन थी उसमें क्या फ़र्क है? मैं डेली के रूटीन में मेरा टाइम फिक्स नहीं था, इसीलिए मैं आधा जो काम था वो कल करूँगा ऐसे रह जाता था। लेकिन नवोदय में फिक्स टाइम के कारण मैं जो काम आज ही करना है वो आज ही करता हूँ। और बेटा, आपको जो आपकी स्कूल की रूटीन थी तब आपको स्पोर्ट में वगैरह ज़्यादा टाइम नहीं मिलता था, लेकिन यहाँ पे नवोदय में आपको स्पोर्ट वगैरह खेलने को मिलता है। हाँ, बहुत अच्छा खेल खिलाते हैं वो सर, और इससे मुझे बहुत ज्ञान भी मिला। और मतलब पढ़ाई के साथ साथ फिजिकल फिटनेस भी नवोदय में अच्छी तरह से मेंटेन होता है। आपको कैसा लग रहा है? 15 दिन से आप अभी नवोदय विद्यालय में हो, तो कैसा लग रहा है आपको? मुझे बहुत अच्छा लग रहा है। ओके। तो दोस्तों, मैं आपको बता दूं कि चैतन्य जो है, चैतन्य उसके पेरेंट्स ये थोड़ा मतलब इकोनॉमिकली जो है वो, उनकी फैमिली जो है वो इकोनॉमिकली बैकग्राउंड उनका सही नहीं है। तो मतलब पुअर फैमिली से बिलोंग करते हैं, और पेरेंट जो है बहुत मेहनत करते हैं और बच्चों को पढ़ाने के लिए सिटी में आए थे। और उसके साथ साथ उनके जो दोनों बच्चे हैं, ट्विंस है, आपकी बहन है ना आपकी, तो हाँ। उसकी जो बहन है चैताली, वो भी उतनी ही दमदार है जितना चैतन्य है। कुछ वजह से उसका सिलेक्शन हो नहीं पाया, लेकिन उसने भी सैनिक स्कूल की एग्ज़ाम क्वालिफाई की थी। उसके बाद स्कॉलरशिप में भी उसको मेरिट में थी बच्ची। और किसी एक दो मार्क्स की वजह से शायद से उसको सिलेक्शन नवोदय में नहीं हुआ, लेकिन अनफॉर्चुनेटली आगे उसको चांस मिलेगा तब जाके क्लास 8 में डेफिनेटली। हमें ये तो यकीन है कि डेफिनेटली क्लास 8 में चैताली भी नवोदय में सिलेक्शन उसका हो गई। तो मैं चैतन्य के पापा आज हमारे साथ आए हैं। उसकी मम्मी और पापा दोनों ने बहुत एफर्ट लिए हैं बच्चों को पढ़ाने के लिए। और मैं उनके पापा को इनवाइट करना चाहता हूँ, वो 2 शब्द आपके सामने कुछ कहेंगे। प्लीज़ सर, इधर आना होगा। नमस्ते सर। नमस्ते सर। कैसा लग रहा है आपको? मतलब वो मराठी में मराठी है इसलिए मराठी में बात करेंगे। सर, आपल्याला कसं वाटतंय आपला मुलगा नवोदयमध्ये सिलेक्ट झाला त्याबद्दल? सर, आम्हाला मुलगा नवोदयमध्ये गेला फार आनंद झालेला आहे, आणि तुमच्यासारख्यांचा क्लास घेऊन आम्हाला पूर्ण मार्गदर्शन मिळाले. आम्ही ग्रामीण भागातले असल्यामुळे मी 10वी पास आहे. फक्त मला याच्यातलं ज्ञान नसताना, बघून बोला. हे ज्ञान नसताना सरांकडनं सर्व माहिती घेऊन आम्हाला सर्व मिळालं टायमावर. तर माझा मुलगा सर्व क्वालिफाय झाला आहे. स्कॉलरशिपमध्ये बी क्वालिफाय झाला, परत सैनिकमध्ये पण क्वालिफाय झालेला आहे. आता नवोदयमध्ये सिलेक्शन होऊन 15 दिवस झाले त्याला जाऊन.
तर आम्हाला फार आनंद आहे सर. जेव्हा आपण मेहनत करतो आई वडील दोघं पण, आता ॲक्च्युली अभ्यास तर मुलांनीच केला आहे, पण त्याच्या मागचे जे एफर्ट्स असतात ते एफर्ट पालकांचे पण खूप असतात, की घरी शेती व्यवसाय सोडून मुलांना चांगलं एज्युकेशन भेटावं म्हणून शहरामध्ये येऊन राहणं, हातमजुरी करणं आणि मुलांना शिकवणं ही खूप मोठी गोष्ट आहे. की आपण मुलांना जी संपत्ती देतो त्यापेक्षा जी आपण त्यांना एक चांगलं एज्युकेशन देतो ते खूप महत्त्वाचं आहे. रेडीमेड मुलांना काही देण्यापेक्षा त्यांना त्यांच्या पायावरती उभं करणं ती खूप मोठी गोष्ट असते आणि ते सरांनी करून दाखवलं. की मी सरांना खूप खूप शुभेच्छा देतो की आणि सरांचं खूप खूप अभिनंदन करतो. सर मॅडम आल्या नाहीत सोबत आज, मॅडमांचं पण खूप खूप अभिनंदन दोघं तुमची पॅरेंट्सचं, कारण तुम्ही जी मेहनत घेतली त्या मेहनतीला फळ नक्कीच देवाने दिलेलं आहे. ही तर आपली पहिली पायरी आहे, अजून आपल्याला खूप साऱ्या पायऱ्या चढायच्या आहेत. मी चैतन्याला सांगू इच्छितो की बेटा हे तुझ्या यशाचं पहिलं पाऊल आहे, याच्यानंतर तुला खूप मोठी सीडी चढून जायचं आहे आणि आयुष्यात खूप मोठं यश भेटेल तुला, अशी मी देवाकडे प्रार्थना करतो. आणि ते आम्हाला यकीन आहे त्या गोष्टीचा की तुला भविष्यात खूप चांगली तू पोझिशन घेशील किंवा नाव आईवडिलांचं मोठं करशील आणि तू खूप चांगला मोठा व्यक्ती बनशील, एक चांगला रिस्पॉन्सिबल सिटिझन म्हणून तू येशील. तर आपल्या समोर चैतन्याचे पप्पा आणि चैतन्य होते. तर मित्रांनो, आम्हाला एखाद्या मुलाला आपण जर गायडन्स केलेलं असेल आणि त्या मुलाचं जर कुठं यश त्याला प्राप्त भेटलं असेल तर आईवडिलांपेक्षा जास्त जो आनंद आहे तो एखाद्या आमच्या गुरूंना म्हणजे आम्हाला शिक्षकांना भेटतो. तर आजचा जो दिवस आहे तो फक्त चैतन्य किंवा त्याच्या वडिलांसाठी आनंदाचा क्षण नाही आहे, तर त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने आनंद आमच्यासारख्या व्यक्तीला होतो की बाबा 2, 4, 5, 10% जे पण काही आमच्यामुळे मुलाच्या आयुष्यात काही थोडंसं इम्प्रूव्हमेंट झाली असेल त्याचं फळ आम्हाला भेटलं असं आम्ही मानू. आणि नक्कीच तुम्ही आपल्या इन्सेप्शन अकॅडमीबद्दल काय सांगू शकता सर, मुलांना किंवा पालकांना जे व्हिडिओ बघतायत त्याच्याबद्दल? त्यांना तर माझं एकच म्हणणं आहे, मुलांना क्लास लावून वेळेवर पाठवणं आणणं ही जबाबदारी मी काम करून सरांकडे 5 वाजता यायचो मुलाला घ्यायला, सोडून जात होतो सर तुमच्याकडे मुलांना. ॲक्च्युली मला असं म्हणायचं आहे सर की मुलगा अभ्यास करतो तर किंवा मुलाच्या यशामागे फक्त एकटा मुलगाच रिस्पॉन्सिबल नसतो, तर त्याचे गुरु, त्याचे आईवडील आणि मुलगा स्वतः, म्हणजे ह्या तिघांचं जर कॉन्ट्रीब्युशन योग्य असेल तर मुलगा यशस्वी नक्की होतो. मुलगा एखाद्या एक्झाममध्ये क्वालिफाय होतोय म्हणजे तो यशस्वी होतोय असं नाही आहे, तर मुलाची प्रोग्रेस जी आहे म्हणजे त्याच्या इंटेलिजन्स जी लेवल वाढते. एखादी कॉम्पिटेटिव्ह एक्झामचं तुम्ही जर प्रिपरेशन करत असाल तर तुमचा मुलगा सिलेक्ट झाला म्हणजेच तो यशस्वी झाला असं नसतं, तर तो पहिले जसा होता त्याच्यापेक्षा त्याच्या नॉलेजमध्ये त्याच्या ज्ञानामध्ये काय भर भेटली आहे हे सुद्धा एक यशस्वीतेचं उदाहरण असतं. मित्रांनो, मी व्हिडिओची सुरुवात हिंदीमधून केली होती कारण मी हिंदी मीडियममधून चॅनलवरती व्हिडिओ बनवत राहतो, पण सरांमुळे मी मराठीमध्ये बोलतो आहे आणि आमचं व्हिडिओ पाहणारे जे लोक आहेत ते हिंदी मराठी दोघं लँग्वेजशी बिलॉंग करणारे लोक आहेत. तर नक्कीच सर आपलं खूप खूप आभार आणि धन्यवाद. आपलं खूप खूप अभिनंदन, आपल्या संपूर्ण परिवाराचं अभिनंदन की आपला मुलगा नवोदयामध्ये सिलेक्ट झाला आहे. आणि चैतन्य, तुला तुझ्या या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा बेटा. तू भविष्यात याच्यापेक्षा खूप मोठं यश संपादन करो अशी मी देवाचरणी प्रार्थना करतो. आणि छोटंसं आमच्या क्लासतर्फे थोडं फेलिसिटेशन ज्याला आपण म्हणतो त्याचं स्वागत आपण करून घेऊ. सर एक पकडून घ्या. चैतन्य मागे सर थोडंसं. चैतन्य, तुझं खूप खूप आभार. ह्याला हात लागतंय का सर? चैतन्य, तुझं खूप खूप अभिनंदन बेटा. जस्ट वेट. तुझं खूप खूप अभिनंदन की तू नवोदयामध्ये यशस्वी झालास. आणि सर आपलंसुद्धा खूप खूप अभिनंदन की तुम्ही पण त्याच्या मागे खूप खूप मेहनत घेतली आणि त्याच्या मागे. आणि मी स्वतःचं पण अभिनंदन करतो कारण आमचा विद्यार्थी नवोदयामध्ये सिलेक्शन झाला आहे. आणि आपल्या इन्सेप्शन अकॅडमीतर्फे ही छोटीशी भेट मी चैतन्याला देऊ इच्छितो
की त्याच्या यशाबद्दल खूप मोठी गोष्ट नाही आहे, पण त्याच्या जे यश त्याने मिळवलं आहे त्या मानाने खूप आहे. तर मित्रांनो, खूप भारी वाटतं आहे आज मला, माझा विद्यार्थी जो आहे तो नवोदयमध्ये सिलेक्ट झाला आहे म्हणून. सर, आपण इथं वेळात वेळ काढून आलात आणि विद्यार्थ्यांना भेट दिली त्याबद्दल खूप खूप आभार तुमचे. जस्ट 2 मिनटं फक्त चैतन्य, की बेटा तू अभ्यास कसा केला आणि कोणते विषय महत्त्वाचे असतात, टाईम मॅनेजमेंट वगैरे, थोडंसं विद्यार्थ्यांना याबद्दल तू गायडन्स करू शकतो? आपण जे भाषा हा आणि बुद्धिमत्ता याच्यात आपण आउट ऑफ मार्क मिळवून घेतो, पण जे गणित हा विषय असतो याच्यात मुलं अटकतात. तर मग खरं म्हणजे सरळ व्याजमध्ये आपण जर का लक्ष देऊन केलं तर त्याच्यात आपण आउट ऑफ मार्क मिळवू शकतात. सरळ व्याज हा याच्यात ट्रिक असतात, त्या ट्रिक लक्षात ठेवून आपण ते प्रश्न सोडवू शकतात. आणि चैतन्य, की मी तुला एक सांगू इच्छितो की अभ्यासक्रमासोबत जे आपण शेवटी पेपर सॉल्व करतो, फुल मॉक टेस्ट ज्याला आपण म्हणतो, त्याचा किती फायदा होतो परीक्षेमध्ये? आपण जे चुकतो ते आपल्याला त्याच्यात समजतं आणि त्या मॉक टेस्टमधले प्रश्न पण त्याच्यात येतात. आणि आपला कॉन्फिडन्स जो असतो त्यावरती काय परिणाम होतो? जर का आपण मॉक टेस्टमध्ये चांगले मार्क मिळवले तर आपण परीक्षेसाठी कॉन्फिडन्सने जातो आणि चांगले मार्क मिळवू शकतो. म्हणजे जर आपण अभ्यास केला असेल आणि अभ्यास केल्यानंतर जर आपण प्रश्नपत्रिका ज्या असतात, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर असेल किंवा ज्या मॉक टेस्ट ज्याला आपण म्हणतो, मॉडेल आन्सर पेपर असतील, मॉडेल क्वेश्चन पेपर असतील, त्याची जर आपण सराव केली असेल तर विद्यार्थी परीक्षेला जाण्याच्या आधी त्याच्यामध्ये कॉन्फिडन्स लेवल जी असते ती खूप चांगली असते. आणि ज्या चुका असतात, जे 10 ते 12 वयाचे मुलं असतात, 10 ते 12 वर्ष वयाचे, आणि त्यांच्या हातून भरपूर साऱ्या चुका घडत असतात. मुलांना उत्तरं येत असतात, पण एक्झाम फिअर असेल, टाईमचं मॅनेजमेंट असेल, ह्या सगळ्या गोष्टींमुळे किंवा एक्झाम सेंटरची भीती असेल, तर या सगळ्या गोष्टींमुळे मुलं चुका करतात. तर याच्यावरती एकच ऑप्शन आहे की मुलांनी जास्तीत जास्त सराव केला पाहिजे आणि जास्तीत जास्त सराव करून आपल्या ज्या चुका आहेत त्या कमी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. चैतन्य, तुझं खूप खूप अभिनंदन बेटा. तुला तुझ्या भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. आणि आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, असेच भेटत राहू. जर तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि बेल आयकॉनला जर प्रेस केलं मित्रांनो तर आमच्या अपकमिंग व्हिडिओज जे राहतील ते तुम्हाला भेटत राहतील. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.